सर्वांना सप्रेम जय भीम. वाचन करीत आहो बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग 2 यामधील चौथा पाठ बुद्धाचा प्रथम धम्मोपदेश निरंतर. त्यानंतर बुद्धाने परिव्राजकांना अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला. अष्टांगिक मार्गाची 8 तत्वे आहेत असे त्याने सांगितले. बुद्धाने प्रथम अष्टांगिक मार्गाचे प्रथम आणि सर्वात महत्त्वपूर्ण तत्व सम्यक दृष्टी या तत्वाची व्याख्या केली. सम्यक दृष्टीचे महत्त्व समजून घ्यावयाचे असेल तर बुद्ध म्हणाले, हे परिव्राजक हो, तुम्ही हे जाणून घ्यावे की जग ही एक बंदीशाळा आहे आणि माणूस या बंदीशाळेतील बंदिवान आहे. ही बंदीशाळा तमोमय आहे. हा तम म्हणजेच अंधार एवढा घनदाट आहे की बंदिवानाला काहीही दिसत नाही. बंदिवान आहे हेही त्याला दिसत नाही. दीर्घकाळ तमात राहून माणूस दृष्टीहीन तर झालाच, पण त्याला प्रकाश नावाची एखादी वस्तू आहे यातही संदेह आहे. चित्त हे एकमेव साधन आहे. चित्ताच्या माध्यमातूनच माणसापर्यंत प्रकाश येऊ शकतो, परंतु या बंदीशाळेतील बंदिवानाचे चित्त हे या हेतूसाठी कोणत्याही दृष्टीने परिपूर्ण नाही. बंदिवानाच्या चित्ताच्या माध्यमातून बंदिवानाला किंचितसा प्रकाश प्राप्त होतो. हा प्रकाश बंदिवानाला तमाची जाणीव व्हावी एवढाच असतो. त्यामुळे त्यांची समजून घेण्याची प्रवृत्तीच विकृत होते. परंतु परिव्राजक हो, तुम्ही हे जाणून घ्यावे की या बंदिवानाची स्थिती दिसते तेवढी निराशजनक नाही. कारण प्रत्येक माणसात संकल्पशक्ती वास करते. योग्य प्रेरणा प्राप्त होताच ही संकल्पशक्ती जागृत होऊन कार्यप्रवण होते. संकल्पशक्तीला कोणत्या दिशेने कार्यप्रवण करावे हे जाणवेल एवढा प्रकाश जरी प्राप्त झाला तरी माणूस आपल्या संकल्पशक्तीला असे निर्देशित करू शकेल की ही संकल्पशक्ती त्याला मुक्तीच्या मार्गावर नेईल. अशा प्रकारे माणूस बंधनयुक्त असला तरी बंधनमुक्त होऊ शकतो. हे शक्य आहे कारण माणूस आपल्या चित्ताला हवे त्या दिशेने नेऊ शकतो. आपणास बंदिवान स्थितीत ठेवण्यास हे चित्तच निमित्त आहे. चित्ताने जे काही केले त्याचे निराकरणही चित्तच करू शकते. चित्तानेच माणसाला बंधनात बांधले आहे, बंदिवान केले आहे. चित्तच योग्य दिशेने प्रेरित झाले तर माणसाला मुक्तही करू शकते. या सर्वांचे निमित्त म्हणजे सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टीचे अंतिम ध्येय काय? परिव्राजकांनी प्रश्न केला. बुद्ध उत्तरला, सम्यक दृष्टीचे अंतिम ध्येय अविद्येचा नाश हे आहे. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीची विरोधी आहे. अविद्या म्हणजे आर्य सत्याविषयीचे अज्ञान, दुःखाचे अस्तित्व आणि दुःखाचा विनाश याविषयीचे अज्ञान. सम्यक दृष्टीचा अर्थ आहे धर्मविधी आणि कर्मकांड यांची व्यर्थता समजून घेणे, त्यांच्यावरील मिथ्या श्रद्धेपासून मुक्त होणे. शास्त्रे पवित्र आहेत या मिथ्या श्रद्धेपासून मुक्त होणे. सम्यक दृष्टी म्हणजे मिथ्या विश्वासापासून मुक्ती. प्राकृतिक नियमाशिवाय बाह्यशक्तीच्या प्रेरणेने काही घडू शकते या मिथ्या विश्वासापासून मुक्ती. सम्यक दृष्टी म्हणजे खरे यथार्थ आणि अनुभवाचा आधार नसलेल्या निव्वळ कल्पनाविलासावर आधारित धर्म सिद्धांतापासून मुक्ती. सम्यक दृष्टी म्हणजे मुक्त विचार, मुक्त चिंतन, मुक्त चित्त. प्रत्येक माणसाचे काही जीवित ध्येय असते, जीवित कार्य असते, आकांक्षा असतात, अपेक्षा असतात. सम्यक संकल्प याचा अर्थ आमचे ध्येय, आमचे कर्म, आमच्या अपेक्षा, आमच्या आकांक्षा या श्रेष्ठ आणि कल्याणकारी असाव्या, त्या अयोग्य आणि अकल्याणकारी असू नयेत. सम्यक वाणी याचा अर्थ मनुष्याने सत्यच कथन करणे, असत्य कथन न करणे. 3. दुसऱ्यांप्रती अभद्र कथन न करणे. 4. दुसऱ्याची निंदा न करणे. 5. दुसऱ्यांप्रती अपशब्द कटू वचन कथन न करणे. 6. दुसऱ्यांप्रती विनम्र आणि भद्र कथन करणे. 7. निरर्थक व्यर्थ मूर्खतापूर्ण कथन न करणे. वाचा सार्थक स्वदेश असावी.
मी स्पष्ट केल्याप्रमाणे सम्यक वाणी ही भयाचा किंवा पक्षपाताचा परिणाम असू नये. सम्यक वाणीचा व्यवहार हा संबंधित श्रेष्ठ व्यक्ती काय म्हणेल किंवा यामुळे माझी कोणती हानी होईल या विचारांनी किंचितही प्रभावित असू नये. सम्यक वाणीचे मापदंड श्रेष्ठीची आज्ञा किंवा व्यक्तिगत लाभाची अभिलाषा होऊ शकत नाही. सम्यक कर्मांत योग्य आचरणाची शिक्षा देतो. आमचे प्रत्येक कर्म दुसऱ्याच्या भावना आणि अधिकारांचा आदर करूनच केले गेले पाहिजे. सम्यक कर्मांताचे मापदंड काय आहेत? अस्तित्वाच्या मूलभूत नियमांशी किंवा जीवनाच्या मूलभूत नियमांशी सामंजस्य राखून केलेले आचरण हेच सम्यक कर्मांताचे मापदंड आहे. जेव्हा माणूस कोणतेही कर्म या नियमाशी सामंजस्य साधून करतो तेव्हा ते कर्म सम्यक कर्मांताशी सुसंगत आहे असे समजावे. माणसाला आपली उपजीविका अर्जित करावीच लागते. ही आजीविका अर्जित करण्याचे अनेक मार्ग आहेत. काही हीन आहेत, काही श्रेष्ठ आहे. हीन मार्ग इतरांना आहेत घायाळ करतात, इतरांना घायाळ करतात, इतरांवर अन्याय करतात. श्रेष्ठ मार्ग इतरांना आहत करीत नाहीत, इतरांवर अन्याय करीत नाही. या श्रेष्ठ मार्गांनी प्राप्त आजीविकेलाच सम्यक आजीविका म्हणतात. सम्यक व्यायामाचे 4 उद्देश आहेत. एक म्हणजे अष्टांगिक मार्ग, विरुद्धी चित्त प्रवृत्तीचा निरोध. दुसरे म्हणजे अशा प्रवृत्ती चित्तात उदयास आल्या असतील तर त्यांचा विनाश. तिसरे म्हणजे अष्टांगिक मार्गानुसार आचरणासाठी चित्तात योग प्रवृत्ती विकसित करणे. चौथे म्हणजे अशा सकारात्मक प्रवृत्ती चित्तात विकसित झाल्या असतील त्यांची वृद्धी व्हावी, त्या अधिक विकसित व्हाव्या असे प्रयास करणे. सम्यक समृद्धीचा अर्थ विचार प्रवणता आणि चित्ताची एकाग्रता. याचा अर्थ चित्ताची निरंतर जागृतता. चित्ताने अकुशल वासनांवर निरंतर दृष्टी ठेवणे यालाच सम्यक स्मृती म्हणतात. हे परिव्राजक हो, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम आणि सम्यक समृद्धी यांच्या आचरणात 5 बाधा येतात. लोभ, द्वेष, आलस्य, विचिकित्सा आणि अनिश्चय या त्या बाधा होत. या बाधांवर विजय प्राप्त करणे आवश्यक आहे. या बाधा म्हणजे जणू पायातील शृंखलाच. यांच्यावर विजय प्राप्तीचा मार्ग म्हणजे समाधी. परंतु हे परिव्राजक हो, तुम्ही हे जाणून घ्यावे की सम्यक समाधी आणि समाधी एकच नाही, या दोहोत मोठे अंतर आहे. समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता. समाधीमधून आत्मप्रेरित ज्ञानावस्था प्राप्त होते यात शंका नाही. समाधीमुळे या 5 बाधांना निलंबित ठेवता येते. परंतु ही ज्ञानावस्था अस्थायी असते. परिणामी या बाधांचे निलंबनही अस्थायी असते. म्हणून आवश्यकता आहे चित्ताच्या स्थायी परिवर्तनाची. चित्ताचे हे स्थायी परिवर्तन सम्यक समाधीद्वाराच होऊ शकते. नुसती समाधी या बांधावर अस्थायी विजय मिळविण्याचे कारण असल्याने ती एक प्रकारे नकारात्मक अवस्था होय. या अवस्थेत चित्त प्रशिक्षित होत नाही. सम्यक समाधी ही सकारात्मक अवस्था होय. ही अवस्था कुशल कर्मासाठी आणि कुशल चिंतनासाठी चित्ताची एकाग्रता विकसित करते. या अवस्थेत चित्ताची एकाग्रता साध्य होत असतानाच या बाधांचा परिणाम म्हणून चित्तात उदित होऊ पाहणाऱ्या अकुशल चिंतन आणि अकुशल कर्मापासून चित्त निवृत्त होते. सम्यक समाधी चित्ताला कुशल चिंतनाची आणि फक्त कुशल चिंतनाचीच प्रेरणा देते. सम्यक समाधी चित्ताला कुशल कर्माची आवश्यक प्रेरणा व शक्ती प्रदान करते.